नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पापड। तर मी ते पोहे घेऊन त्यांना चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि साईडला काढून थंड करून मग त्यांना मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। पूर्ण पावडर करून घ्यायची आहे पोह्यांची। त्यानंतर एका टोपामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। तसंच बाजूला मी एका डिशमध्ये ओवा, मीठ, पांढरे तीळ, पापडखार, हिंग आणि आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे। पाणीला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घाला आणि अजून जराशी उकळी आल्यानंतर जे आपण मीठ वगैरे घेतलं होतं तेही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पोह्याचा पीठ केलेलं ते घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ सतत मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। झाकण काढून मग त्यातलं पीठ चांगलं पिशवीमध्ये घेऊन मळून घ्यायचं आहे। जर असंच मळायला गेलं तर ते खूप गरम लागेल, त्यामुळे मी पिशवीमध्ये घालून मळत आहे। मळून झाल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। माझ्याकडे एक छोटी मशीन आहे पापड करायची, मी त्याच्यामध्ये पापड करत आहे। अशा प्रकारे मी पापड करून घेतलेले आहेत छोटे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीवर मी ते सुकत घातलेले आहेत। फक्त 1 दिवसामध्ये हे चांगले कडकडीत सुकून जातात आणि रेडी झालेले आहेत आपले पोह्यांचे पापड। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।